राज्यात प्रचंड दहशत निर्माण केलेली टकलू हैवान गँग थेट श्रीरंगपूर मध्ये दाखल झाल्याचं लक्षात. इतक्या रात्री कुठं चाललाय? गंगीकडे. काय? गँगकडे. गँग? तू गँगकडे चाललाय? हो, ती गावात टकलू गँग आली आहे ना, म्हणून सगळेजण गस्त घालतायत. मी सुद्धा चाललोय पहाऱ्याला. यु नो, आय एम अ व्हॉलेंटियर. व्हेरी बिग पोस्ट, यु नो. लक्षा इकडे ये. अहो मी खरंच इकडे ये. अहो मी खरंच जातोय पहाऱ्याला. व्हॉलेंटियर पहारा मी. वा 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 वा. अरे आज खरा तू या झुंजाररावचा बच्चा शोभतोस. धन्य झालो आज. गंगा पावली. कुणाला? म्हणजे मलाही लवकर जायला पाहिजे, म्हणजे मलाही गंगा पावेल. उशीर होतोय ना. कशाला? पहारा करायला. हो, जपून पहारा कर. कारण त्या गँगचा तुझ्यावरच डोळा असणार. कुठली गँग? हा, टकलू गँग. पहारा करायला पाहिजे मला. लक्षा, तू नक्की पहारा करायला चाललायस ना? हो, म्हणजे काय, खोटं वाटलं की काय तुला? खरंय ना? हा. मग मी पण येते तुझ्या बरोबर. चल ना. तू कशाला? ते मुलींचं काय काम तिकडे? काय हो? मुलगी असले म्हणून काय झालं? मी रिपोर्टर आहे. काय हो? हा, एखादी सनसनी बातमी मिळत असेल तर मला पाहिजेच आहे. मी पण येणार तुझ्या बरोबर. सनसरटी बातमीने सगळा घोटाळा केलाय. तू असं कर, तू घरीच थांब. हे तुला बातमी देतील. मी जाऊन येतो. लक्षा, बघा हे ना बघ मामा. उमा, ते जाऊ दे. चल तू बस तिथं. काय म्हणत होतो मगाशी तुला? सनसनाटी बातमी. काय बरं ते? गंगीला भेटायला जातो. गंगीला कोण आहेस तू? मी आहे. जरा टॉर्च बंद करा ते. टॉर्च. कोण? लक्षा? काय रे एवढ्या नाईटला कुठे हिंडतोयस तू? ते गस्त घालायला चाललोय. अरे बनले का गस्त घालायला आलो ना कशाला? कंपनीला कोणतरी बरोबर घ्याच नाही. वाटेच बघतो कोण सापडला तर. कोणतरी बरोबर घ्या हो. आणि गस्त घाला बरं का. हो. कामात राहायला पाहिजे हो. आपण. मग काय चालतंय त्या गँगचं? चला 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 कामाला लागा. आज कोण गंगेला भेटू दिलं असं वाटत नाही मला. गंगे, ए गंगे. काय अगं मी चाललोय रात्रीच्या पाऱ्याला. आज नाईट ड्युटी आहे माझी. असं? वय. पर बाबा, हा? तू तर म्हणत होतास की ही बातमी खोटी आहे म्हणून. अगं बातमी खोटीच आहे, पण ड्युटी म्हणजे ड्युटी. मला गेलंच पाहिजे. आणि एक लक्षात ठेव, काय? ते दार नीट लावून घे. वाय 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 वाय. हा? अगं अगं आता नव, मग? मी बाहेर गेल्यावर. हा हा येडी कुठली. आणि हा, हा? रात्री कुणी बी दार ठोकलं हा. तरी उघडायचं नाही. नाही. कुणाला बी घरात घ्यायचं नाही. हा. हा? नाही. हा, नीट लावून घे. होय. याला रात पालीला आता सकाळपर्यंत येऊ नको. आया, 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 आया. लक्षा, तू इथं आणि ह्या वक्ताला? का काय झालं? बा नाही घरात. मला माहित आहे म्हणून तर आलो. हा? ए, दरवाजा उघड ना, दरवाजा. नाही नाही, बानं सांगितलंय घरात कुणाला बी घेऊ नकोस म्हणून. गंगे, गंगे, हा? अशी निष्ठूर नको का होऊस. दिवस रात्र माझ्या काळजातनं एकच आवाज येतोय. गंगे, गंगे. आता ग बया, हा. खरं की काय? हो, हो. बघू बघू. येडी का खुळी? हा? अगं इथनं कसं कळणार? मग? दरवाजा उघड, क्लिअर आवाज येईल. हा. हा, हा. गंगे, हम्म, ये हम्म, आणि ऐक. हम्म. येतेस ना? इकडे नाही, हा? इकडे इकडे. हा. गंगे, गंगे. अगं बया, खरंच की. हो ना? हम्म. ऐक ऐक. गंगे, आणखी मोठ्याने येतो या. मी व्हॉल्यूम वाढवला. गंगे. अगं काय चाललंय? अगं गंगे, काय चाललंय काय? ए, गंगे, गंगे, काय चाल? कुणाशी बोलतेस तू? कोणी नाही, कोणी नाही, कोणी नाही. मग दार का ना उघडा? हा, उघडते ना, उघडते. अगं दार दार उघड म्हणतो ना. उघडते ना. आता तुझ्या तर बापरे, काटेखाली तिचा बाप असला तर खाट खालीच यायची. हा, उघडते उघडते. गंगे, हा, काय चाललंय काय तुझं? कुठे काय? काहीच नाही, काहीच नाही.
अगं गडबडीत पट्टा विसरलो. पट्टा? हा हा. कुठं ठेवला होता बरं? कुठे ठेवला होता? कुठं ठेवला होता बरं? ठेवला होता? हा, पलंगावरती ठेवला होता. हा, चला. पलंगा खाली तर पडला असं नस. शपल. हा, थांब बघतो. तू थांब, मी बघते. तो पडला. ये. हा पट्टा. सापडला ना वा? मला वाटलंच होतं पलंगा खाली असणार. असं कधी झालं ना ग. जातीयस ना वा? हं? जातीयस ना. काय ग गंगे? हा? खरंच कुणी इथं आलं नव्हतं ना? हो, नाही, कोणीच नाही. हो, नाही काय? हा? कोण ओरडलं? कुठे काय, कोणीच नाही. हे पाय काढे, हाताची चपाती झाली माझ्या. नमस्कार. या ना, आत या ना. हा? तुझ्या माईला तू ये बाहेर. हा? रात्रीच्या पार्याने माझ्या घरी काय करत होता? ते खाटेखाली लपून पहारा करत होतो. हो. आईच्या पण बघ नाही घरात. आईच्या पदे काय भंकस लोक गुदगुल्या होतात. आईच्या पदे हे पाहू नको. थांब, तुझी जोड्याला पूजा. हॅलो. कोण? कमिशनर साहेब? मी टोणगेच बोलतोय. त्या टकलू गँगची काही हालचाल? अजून तरी काहीच पत्ता लागला नाही साहेब. हे पहा, मला वाटतं हा त्यांचा मोठा प्लॅन असावा. तुम्ही बंदोबस्त अगदी पक्का ठेवा. मी इन्स्पेक्टर महेश जाधवला आजच्या आज पाठवून देतो. ओके बाय. एक्सक्यूज मी सर. या इन्स्पेक्टर महेश जाधव. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. आताच श्रीरंगपूरचा कॉल झाला. येस सर. त्या गँगची काहीच हालचाल नाहीये. सर मला वाटतं आपण त्या झुंजारच्या रिपोर्टरला गाठायला हवं. हम्म. त्याला ही बातमी कशी मिळाली हे पाहायला हवं. एक्झॅक्टली. आता वाट पाहण्यात काहीच अर्थ नाही. तुम्ही ताबडतोब श्रीरंगपूरला निघा. गुड आयडिया सर. मी लगेच निघतो. गो अहेड. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. एक्सक्यूज मी. मी महेश जाधव, इन्स्पेक्टर महेश जाधव. माझं संपादकांकडे काम आहे. तुमचं नाक दाबू का? अहो संपादक साहेब कुठे आहेत? माझं अर्जंट काम आहे. एक्सक्यूज मी. येस, मे आय सिट डाऊन? प्लीज गो अहेड. मी महेश जाधव, इन्स्पेक्टर महेश जाधव. बरं मग. मुंबईहून आलोय मी. अच्छा. हे पहा, माझं काम आहे तुमच्याकडे. काय काम आहे? व्हॉट नॉनसेन्स. तुम्ही पाठमारच बोलणार असला तर काय? मी जाणून बुजून तुमचा अपमान करते असंच समजाल ना तुम्ही? उमा, तू हो मीच. तू इथे कशी काय? मी तुम्हाला सांगितलं नव्हतं का की झुंजाराव माझे मामा लागतात म्हणून? हो येस. पण तुम्ही इथे कसं काय? तुमच्याच पेपर मधली हैवान गँगची बातमी. हैवान गँग हे माझं खास टार्गेट आहे. आय थिंक यू नो इट. येस आय डू. उमा, ही बातमी दिली कोणी? आय मीन ह्याचा रिपोर्टर कोण आहे? माझा मामे भाऊ लक्षा. मी त्याला भेटू शकतो? येस ऑफकोर्स. उमा, अरे आलाच तो. काय उमा, कसली शाही मागवलीस? का रे, काय झालं? उल्हासनगरची आहे, उमटतच नाही. अरे हे कोण? अरे हे महेश जाधव. उल्हासनगर मधून आले? काहीतरी काय. अरे ते मुंबईहून आले. ओ व्हेरी Hello. गुड. तुलाच भेटायला आलेत ते. मला? अरे वा, काय काम काढलं आमच्याकडे? तुम्ही जी बातमी दिलीत ना हा. हैवान गँगची, हो, हो. त्याच्या इन्क्वायरीसाठी आलोय. अच्छा, कुठल्या प्रेस मधून आलात? अरे प्रेस मधून नाही, मग टीसीबी सीआयडी ऑफिस मधून. हा? सीआयडी इन्स्पेक्टर आहे ना मी. अच्छा, सीआयडी. लक्ष अरे सगळं तोंड काळं करून घेतलंयस तू. आता मला सुद्धा या गावात तोंड काळं केलं पाहिजे. अरे? आपलं ते तोंड धुवून आलं पाहिजे. मग नाही, माहित नाही, मी येतो मी आता. काय मी म्हणतो, जातो, मला excuse सोडा, me. मला जाऊ दे. मी लक्ष. उमा, अगं काय झालं ह्याला? काही नाहीये मामा. अहो नेहमीच्या धांदटपणाने सगळे शाई उडवून घेतली तोंडावर. हे कोण? हे इन्स्पेक्टर महेश जाधव. हॅलो सर. द ग्रेट
इन्स्पेक्टर महेश जाधव हा? आमच्या उमाला भेटायला आला होता वाटतं. नाही मामा ते तर तुम्हाला तशी लपवाछपवी करायचं काही कारण नाहीये. बाकी इन्स्पेक्टर महेश तुम्ही आलात फार बरं केलं. अहो आमची उमा तुमची सारखी आठवण करत असते. रिअली? अहो इकडं तुमच्या धाडसाची व्यक्तिमत्वाची अखंड तारीफ चाललेली असते. नाही मामा मी ते हो 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 आलो माझ्या लक्षात. बरं बसा तुम्ही दोघं बोलत. नाही म्हणजे काय उगाच माझी अडचण नको काय इन्स्पेक्टर साहेब. नाही म्हणजे उमा बेटी नाही म्हटलं कधी काळी आम्हीही जवान होतो. अहो, पण मामा आमचे मामा म्हणजे जरा हो इट्स ऑल राईट. तुझ्या मामाने सुचवल्याप्रमाणे बसूया की गप्पा मारत.